गर्भलिंग चाचणी करून स्त्री भ्रूण हत्या करण्याचं प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे। बऱ्याचदा हे गुन्हे न्यायालयात प्रदीर्घ काळ चालतात। अशा प्रकारचे खटले वेगाने निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती आमदार नीलम गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तर दुसरीकडे खरी शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणाऱ्या सुनावणीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ टाइमपास करत आहेत, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला। आमदार नीलम गोरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। कोल्हापूर परिक्षेत्रातील गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या केल्याबद्दलचे गुन्हे आणि न्यायालयातील खटल्यांची सद्यस्थिती याबाबत त्यांनी पोलीस आणि आरोग्य विभागाची संयुक्त बैठक घेतली। त्यानंतर आमदार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। अशा प्रकारचे खटले न्यायालयात 8 ते 10 वर्ष सुनावणीसाठी येत नाहीत, त्यामुळे यातील आरोपी समाजात उजळ माथ्याने फिरत असतात। अशा प्रकारचे खटले त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅकच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी आपण मुख्यमंत्री कडे पाठपुरावा करू, असं आमदार गोरे यांनी सांगितलं। 7-7, 8-8 वर्ष या केसेस प्रलंबित राहत आहेत, म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये निदान एक विशेष कोर्ट PCPNDT ॲक्टच्या संदर्भामध्ये किंवा MTP ॲक्ट बेकायदेशीरपणे कोणी आणला जात असेल तर थोडक्यात आरोग्य आणि पुनरुत्पादन विषयक केसेस जे आहेत, मग त्या IVF सेंटरच्या बेकायदेशीरपणाबद्दल सुद्धा असतील तर त्या केसेस चालवण्यासाठी म्हणून एक स्पेशल कोर्ट प्रत्येक जिल्ह्यात करावं, अशा प्रकारची गरज तिथे व्यक्त करण्यात आली। शासनाच्या स्तरावरती त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि मी सुद्धा जवळजवळ 10 कलमी कार्यक्रम त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यानुसार सिव्हिल सर्जन आणि पोलीस अधीक्षक हे याच्यामध्ये वेळ पडल्यास मोका लावण्याच्यासाठी सुद्धा पोलीस अधीक्षकांनी तयारी केलेली आहे। गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्याबद्दलच्या गुन्ह्यात आरोपींवर मोका लावण्यासाठी प्रयत्न करू, असंही नीलम गोरे यांनी सांगितलं। तर खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या वकिलांकडून जुने मुद्दे उपस्थित केले जात आहेत। एक प्रकारे उद्धव ठाकरे या विषयावर टाइमपास करत आहेत। त्यांनी जर शिवसेनेची खरी तत्त्व जपली असती तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा टोलाही आमदार नीलम गोरे यांनी लगावला। माझ्या दृष्टीने कोर्टामध्ये ही बाजू पूर्वी एकदा मांडलेली गेलेली असताना परत त्याचं सविस्तर वर्णन करत बसणं म्हणजे उबाठा गटाचा हा टाइमपासचा उद्योग आहे असं मला वाटतं। कोर्ट सक्षम आहे, त्यांच्यासमोर अनेक वेळेला आर्ग्युमेंट झालेली आहे, तरीसुद्धा त्याच मांडलेले मुद्दे परत त्याच पद्धतीने त्यांचे वकील मांडतायत आणि त्यालासुद्धा त्याच्यामुळे सक्षमपणे उत्तर आमचे वकील आम्हाला तारीख मिळेल त्यावेळेला देणार आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की किती जरी भांड्याला कलई केली तरी मूळचा रंग काय आहे न्यायाचा तो ताबडतोबच पुढच्या काळामध्ये दिसेल। उद्धव ठाकरेंना आधीच काही वाटलं असतं ना वेळेवरती तर बऱ्याच लोकांना न्याय मिळाला असता असं मला वाटतं। पश्चातबुद्धी आहे सगळे। कोल्हापूर महापालिका हद्दीमध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र स्थापन करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देत असल्याचं आमदार गोरे यांनी जाहीर केलं। यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं संचालक रवी कुलकर्णी आणि पोपट पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार गोरे यांचं स्वागत केलं। यावेळी माजी आमदार जयश्री जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या।